गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंनीही उपस्थिती लावली होती। या बैठकीमध्ये नेत्यांनी धनंजय मुंडेंसमोर आपली भूमिका मांडल्याची माहिती मिळते आहे। तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत ठाम भूमिका मांडल्याचंही समजतंय। गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की खंडणी प्रकरण असो, त्यात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव आल्यानं सर्व पक्षीयांनी मुंडेंना धारेवर धरलं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना मंत्रिमंडळामधून काढण्यात यावं अशी मागणी सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा तसंच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आणि त्या संदर्भातील काही पुरावेही आपण अजित पवारांना दिल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर दमानियांनी मुंडेंवरती कारवाई करण्याची ही मागणी केली होती। मात्र अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीर असल्याचं सूत्रांनी सांगितलं आणि त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी बैठकीत काय म्हटलंय यावर एक नजर टाकूयात आणि यावरती एक नजर टाकूयात की नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं। जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी आढळत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार मुंडेंच्या पाठीशी तर उभे नाहीत ना असा सवाल उपस्थित होताना दिसतोय, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे स्वतः दोषी आढळत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही अशी पाठराखण त्यावेळी करण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच या घडामोडी घडत असताना आणखीही राजकीय घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तर एकंदरीतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा आणि त्यांचा मंत्रिमंडळातून समावेश काढून टाकण्यात यावा अशी मागणी ही सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा तसंच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आणि त्या संदर्भातील काही पुरावेही आपण अजित पवारांना दिल्याचं सांगितलं आणि त्यानंतर दमानियांनी मुंडेंवरती कारवाई करण्याची मागणी केलेली होती। मात्र अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी त्या ठिकाणी गेल्याचंही कळतंय। अजित पवारांनी बैठकीत काय म्हटलं यावरती तर आपली नजर टाकून झाली आहे, मात्र एकंदरीतच काय तर अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या भेटीला गेले, जे सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून मुंडेंवर सातत्यानं आग पाखड करत होते। त्यांनीच आता धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं आपण भेटीसाठी गेल्याचं सुरेश धस यांचा दावा आहे। तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये याच्याच बाबतीत तब्बल 4.5 तास बैठक झाली। खुद्द बावनकुळेंनीच या संदर्भातली माहिती दिली आहे, पाहूया। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाहीये। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं आहे? मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट ही पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे। दरम्यान सर्व पक्षीयांकडून विरोध होत असतानाही अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पक्षात मानाचं स्थान दिलं। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे। या ग्रुपमध्ये धनंजय मुंडेंनाही स्थान देण्यात आलंय। याबाबतचं एक अधिकृत पत्रच राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलंय। तर राष्ट्रवादीच्या या कोअर ग्रुपमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे हे पाहूयात आणि त्यानंतर आपण आजच्या या चर्चेला सुरुवातही करणार आहोत। तर या कोअर कमिटीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे त्यावरती एक नजर टाकूयात। तर या कोअर ग्रुपमध्ये आहेत स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील
या कोअर ग्रुपमध्ये समावेश असल्याचा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावेळेला पाहतो. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत आहेत संतोष देशमुखांचे बंधू खुद्द धनंजय देशमुख या चर्चासत्रात आपल्याबरोबर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या स्वतः किशोरी पेडणेकर देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत आहे. या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. सुरुवात मी अंजली दमानिया आपल्यापासून करणार आहे. दोषी नाही तोपर्यंत कारवाई नाही असा जो सूर अजित पवारांनी आवळल्याची माहिती मिळते आहे, यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? काय बोलावं असं वाटतं या विषयावर? नाही, मला एकतर आता यांना पुरावे काय द्यावे हेच कळत नाहीये. कारण सुरुवातीपासून हे जेव्हा प्रकरण झालं, तेव्हापासनं आधी काय म्हणण्यात येत होतं, की ते नेते आहेत आणि हे कार्यकर्ते आहेत. तर मी वाल्मी कराड आणि त्यांचं किती सख्य आहे ते आधी दाखवलं. त्यांच्या कंपन्यांचे डिटेल दिले, त्यांच्या जमिनींचे डिटेल दिले. मग त्या राख माफिया त्यांचा कसा एकत्र होता हे देखील दाखवलं. मग त्यानंतर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे महाजेनको नावाची जी राज्याची कंपनी आहे आणि राज्याच्या एका मंत्र्याला त्याचा आर्थिक नफा मिळतोय, ज्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं. ज्याच्यात मंत्रिपदच काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द व्हायला हवी होती. हे पुरावे दिले. ते मी जाऊन सगळ्यांना दिले. एडीजीना दिले, डीजीना दिले, सीएमना दिले, अजित पवारांना दिले. त्यानंतर अख्खा कृषी घोटाळा मी काढला आणि त्याच्यात तर ओपन अँड शट की कृषी मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आणि शेतकऱ्यांचे म्हणजे ते टोटल टेंडर ना 542 कोटीचं होतं. त्यातले 60 ते 70% पैसे जर मंत्र्यांनी खाल्लेत, हे दिसतंय सरळ सरळ. याची चौकशी पण करायची नाही, काहीच करायचं नाही. आणि आधी काय म्हणालेत अजित पवार, की जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही. बरोबर. आता म्हणतायत पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही. आता सिद्ध कोण करणार? तुम्ही, मी? कोण सिद्ध करणार? चौकशीच जर तुम्ही केली नाहीत. आणि त्याच्यात दुसरा खरं मुद्दा काय आहे, काल ही जी टीम बसली होती ती कोणाची टीम होती? अजित पवार, सुनील तटकरे, ज्यांनी सिंचन घोटाळा केला, त्याच्यात स्कॅम सिद्ध झाला, चार्जशीट फाईल झाल्या आणि अचानक तपास बंद करण्यात आले. मग तिसरे होते प्रफुल्ल पटेल, त्यांनी एव्हिएशन स्कॅम केला 842 कोटीचा आणि तो सुद्धा बंद करण्यात आला. त्यामुळे आता या सगळ्यांना खात्री पटली आहे की जोपर्यंत आपण भाजपबरोबर आहोत तोपर्यंत आपल्याला काही होणार नाहीये. कोणी आपलं काहीच वाकडं करू शकणार नाहीये. तुम्ही किती पुरावे द्या, आक्रोश करा, तुम्ही आंदोलनं करा, आम्हाला काही फरकच पडत नाही. आणि हे जेव्हा होताना बघतोय ना, तेव्हा असा राग येतोय, चीड येते आणि असं वाटतंय काय करायचं या लोकांना. आणि तीव्र भावना व्यक्त करताय अंजली ताई तुम्ही. मात्र तुम्ही ज्यावेळेला अजित पवारांना भेटल्यानंतर तुम्ही त्यांना पुरावे दिल्याचं सांगितलेलं होतं. तुम्ही बाहेर आल्यावर प्रतिक्रिया दिली, अजितदादाही त्यावरती बोललेले होते. मात्र आता आज ज्या घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवरती याचं नेमकं काय घडलं हा तुमच्यासाठी प्रश्न आहे अंजली ताई. काहीच केलं नाही त्यांनी. खरं मला त्या दिवशी ते बोलताना इतके गंभीर वाटले आणि त्यात ते मला म्हणाले की दुसऱ्याच दिवशी सकाळी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना मी हे सगळं दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ. आणि हे ऐकल्यावर जरा बरं वाटलं होतं. मला वाटलं होतं थोडे सुधारले असतील ते कदाचित. पण पुन्हा जेव्हा तेच ऐकलंय आणि आता इतके दिवस झालेत काहीच कारवाई नाही, आताच्या घटकेला कोर्टात जाण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग नाही. अंजलीताई, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाईल. रुपालीताई, अहो काय नेमकं चाललंय? म्हणजे कारवाई एका बाजूला होईल अशी आशा व्यक्त केलेली होती अंजली दमानिया यांनी. स्वतः पुरावे दिलेले होते त्यांनी जाऊन त्या ठिकाणी. अजितदादांची नेमकी त्यावेळेची काय देहबोली होती हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तर थेट कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्या वेळेला पुरावे येतील त्यावेळेला आपण ठरवू आणि पुरावे जर सिद्ध झाले तर कारवाई होईल असं जे आता अटी शर्तींसह सांगितलं जातंय, याविषयी काय सांगाल रुपालीताई? सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक लक्षात घ्या, अंजनी दमानिया त्यांनी जे आरोप केले ते जे काही त्यांनी सांगितलं आता की मी शेतकऱ्यांचा घोटाळा काढला, ते सगळ्यांचे ते जे काही आरोप आहेत ना ते पडिलवार यांच्या केस मधले सगळे मुद्दे आहेत. त्यांची ती जशीच्या तशी याचिका त्यांनी ही मीडिया समोर आणली. मुळामध्ये लक्षात घ्या, अंजलीताईंचा याच्यामध्ये म्हणजे या सगळ्या इंटायटल विषयामध्ये त्या कधी आल्या?
आतापर्यंत अंजलीताईंनी अनेक जणांवर आरोप केलेले आहेत. अनेक जणांवर त्या परिस्थितीमध्ये आरोप झाल्यानंतर हे आरोप खरेत का खोटेत हे अंजलीताई म्हणल्या म्हणून आरोप खरे होणार आहेत का? तर नाही. किंवा अंजलीताई म्हणल्या हे आरोप खोटेत म्हणून तेही सिद्ध होणार नाही. याला सक्षम यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा तपास करणार आहेत. आणि जे अंजलीताई सकाळपासून म्हणतायत की मला कोर्टाशिवाय पर्याय नाही, अहो ताई कोर्टाचा पर्याय पहिल्या दिवसापासून होता तुमच्याकडे. परंतु ज्या कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीशांच्या समोर हा शेतीचे हे जे काही आरोपाचे जी केस मधलेच मुद्दे आरोप म्हणून सांगतायत ते मुख्य न्यायाधीशांसमोर मागे घेण्यात आलेले आहेत. याच्यात इंटायटल एक लक्षात घ्या की या मागील काळामध्ये जो निर्दयी सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली, खरं त्याच्यावर त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी, त्या गुन्ह्याचा तपास होण्यासाठी कोणीही इच्छुक नाही. परंतु यातनं राजकारण करून राजकारणाची पोळी भाजण्यासाठी किंवा अनेक जणांच्या ह्याच्यातनं माहिती घेऊन त्याप्रमाणे त्यांना राजीनामा देण्यासाठीच्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या या अत्यंत दुर्दैवी आहेत. ज्या एक लक्ष मला पूर्ण होऊ द्या, मला सांगू द्या की धनंजय मुंडेंवर जेव्हा आरोप करण्यात आले त्यांनी खुलासा केला. हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं सांगतात, त्याच्यावर धनंजय मुंडेंनी सांगितलं. आता अंजलीताईंनी माझी विनंती आहे की तुम्ही कोर्टामध्ये त्वरित जा. काय होईल जर ह्या कोर्टामध्ये सिद्ध करू शकला नाही तर कोर्ट त्यांना एकतर कॉस्ट ऑफ म्हणजे जी काय आहे तो निर्णय देईल. एकतर हे एक्सेप्ट तरी करेल, नाही तर फेटाळून त्यांना शिक्षा तरी होईल. कारण का कुणीही आरोप केले म्हणजे ते खरेच आहेत हे सिद्ध होत नाही. आणि आता आपल्याला बदलायला हवं. कारण का राजकारण्यांच्या मंत्र्यांच्या राजीनामा घेण्यासाठी अनेक लोक या समाजामध्ये आपल्या पदाचा, आपल्याला असलेल्या माहितीचा किंवा त्यांच्या समाजात असलेल्या तुम्ही माध्यमातून देणाऱ्या प्रसिद्धीचा ते गैरवापर करत असतात. परंतु आता अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ठीक आहे अंजलीताईंनी दादांना पुरावे देण्याचं सांगितलं, दादा त्यांना भेटले, त्यांचे पुरावे घेतले, पण त्या यंत्रणेतनं सिद्ध तर होऊ द्या. सिद्ध व्हायच्या आधी जो मनचाहे आरोप जे करणार त्याच्यावरनं मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा. ही कुठली नवीन पद्धत आहे? हे संविधानाला धरून नाहीये. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अंजलीताईंकडून घेईन, मात्र किशोरी पेडणेकरही आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, एका बाजूला कारवाई होईल असं वाटलेलं होतं, मात्र अजितदादांबरोबर धनंजय मुंडे यांची झालेली भेट आणि त्यानंतर कुठेतरी त्यांना अभय दिलं जात आहे का अशी माहिती ज्यावेळेला सूत्र देतात त्यावेळेला चर्चा करावीशी वाटते. पाठीशी घातलं जात आहे, कारवाई संदर्भातले पुरावे देण्यात आलेले आहेत. हे सगळं झालेलं असतानाही मात्र ज्या प्रकारे आज कोअर ग्रुपमध्ये थेटपणे स्थान देण्यात आलेलं आहे त्याविषयी किशोरीताई तुम्हाला काय बोलायचं? एकंदर आपण ज्या गोष्टीवरती आज चर्चा करतो आहोत त्या गोष्टी म्हणजे ज्यांचा मृत्यू झालाय, ज्यांचा व्हिडिओ काढून सरपंचाचा मृत्यू घडवून आणलाय आणि तिथे दहशत काय असते किंवा दहशत पसरवण्याचं काम हे ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे. आता राहिला प्रश्न कायद्याचा. कायद्यामध्ये आम्ही बीडमध्ये आम्ही राहत नसलो तरी आम्ही महाराष्ट्रात राहतो. त्या बीडच्या आसपास असलेले जे आरोपी आहेत ते कितीतरी दिवस सापडत नव्हते, त्यातला अजूनही एक सापडतच नाहीये. त्याच्यानंतर इतका आरोप झाल्यानंतर जे भाजपाचेच आमदार आहेत धस म्हणून ते सगळे पुरावे देत आहेत. ही गोष्ट इथून सुरू होते आणि ती गोष्ट येऊन माननीय धनंजय मुंडेंपर्यंत थांबली. मग धनंजय मुंडे आणि ते वाल्मिक यांचे कसे संबंध आहेत, वाल्मिक आणि त्या गुन्हेगारांचा कसा संबंध आहे, हे सगळं बरोबर ते तुम्ही मीडिया म्हणा किंवा तिथले असलेले ज्यांच्या घरामध्ये एक कुटुंब वत्सल पिता, एक कुटुंब वत्सल पुत्र, एका बायकोचा नवरा, अशा विविध नात्यांनी असलेला सरपंच देशमुख यांचा खून होतो आणि तो पण व्हिडिओ काढून केला जातो. कुठे चाललाय महाराष्ट्र? आणि त्याच्यानंतर ही सगळी मालिका चालू झालीये. मग त्याचा आता कोण, हे आपले शब्द नाही, हे शब्द सगळे धस साहेबांचे.
बरोबर आहे. धस यांचा प्रश्न तुम्ही उपस्थित करताय किशोरीताई. ऐका 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 एकाच पक्षा एका युतीत काम करत असताना उपमुख्यमंत्री जेव्हा ही भूमिका मांडतात, मग आमच्याकडे संजय राठोड ज्या वेळेला आमच्याकडे होते त्यावेळेला ज्या राळ उठवणाऱ्या महिला म्हणा किंवा बाकी त्या संजय राठोडला तर इथे गेल्यानंतर महायुतीत गेल्यानंतर क्लीन चिट मिळाली, पण तिथे पण एक मुलगी बळी गेली. किती 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 उदाहरणं द्यायची. याचा अर्थ आम्ही काहीही करू, कोणाकडनंही घडवू, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. कारण धस साहेबांच्या म्हणण्यानुसार आका आमच्या मागे आहे. अशा अनेक आका आहेत, एकच आका नाही, अनेक आका आहेत. बरोबर आहे. याचं उत्तर रुपालीताईंकडनं मी घेणार आहे. मात्र यावेळेला करुणा मुंडे देखील आपल्याबरोबर चर्चा सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मगाशी किशोरीताई जसा तुम्ही धसांचा उल्लेख केला त्या अनुषंगानं करुणा मुंडेंना माझा प्रश्न आहे. करुणाजी, सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली आहे. भेटीचं कारण सांगितलेलं आहे की एका बाजूला तब्येत बरी नव्हती आणि तब्येतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी. मात्र सुरेश धसांनी जो प्रश्न धसाला नेतील असं वाटलेलं होतं, त्यानंतर कुठेतरी या वाटाघाटी होऊन ही भेट झालेली आहे. काय वाटतंय आपल्याला याविषयी, या भेटीविषयी? मला असं वाटते की जसे की असं सामने येत आहे गोष्टी की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हे भेट करून दिलेली आहे. तो मला असं वाटते की 100% मला असे शंका आहे की तोडा फोडा आणि राजकारण करा असा हे लोकांचा चालू आहे. जरी जे लोकांनी हे मुद्दा उचलून धरलेला आहे, जरी याच्यावरती डायव्हर्ट केला, एकमेकांमध्ये लढाई लावली, तो 100% हे मुद्दा एकीकडे राहतात. स्वतः एकमेकांमध्ये हे लोक लढतात. जसं की तुम्ही 2 दिवस अगोदर बघताय सुरेश धस भाऊ आणि जितेंद्र वाड दोन एकमेकांमध्ये लढतात. बरं करुणाजी, तुम्ही शंका उपस्थित करताय. मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाईल. रुपालीताई, काय आहे ना की एका बाजूला करुणाजी हा संशय व्यक्त करतात, किशोरीताईंनी देखील एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे धस यांच्या संदर्भातला. महाराष्ट्रात इतकं सगळं काही सुरू असताना या होणाऱ्या राजकीय घडामोडी, त्यानंतर अजितदादांनी केलेली पाठराखण, या गोष्टी नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत घेऊन जाताना दिसणार आहेत? म्हणजे एका बाजूला पुरावे मागायचे, पुरावे दिले तर ते आता सिद्ध होण्यापर्यंतची वाट बघायची, तर दुसरीकडे कोअर ग्रुपमध्ये मिळालेलं जे स्थान आहे तेही आपण सगळ्यांनी आज दिवसभरातल्या बातम्यांमध्ये पाहिलं. मात्र हे घडत असताना पडद्यामागे नेमकं चाललंय काय, किंवा ज्यांनी आजपर्यंत इतके मोठमोठाले आरोप केले ते आरोप बाजूला सारण्यासाठी सुरू असलेलं हे तडजोडीचं किंवा तोडाफोडीचं राजकारण आहे का, जसं करुणाजी मगाशी म्हणाल्या? रुपालीताई, अनम्यूट कराल आपल्याला. सगळ्यात महत्वाचं हे कोणतंही तडजोडीचं आणि लपून ठेवण्याचं हे राजकारण नाही. किशोरीताई जे बोलतायत, आता किशोरीताईंचा भाजप बरोबर असलेली युतीचा प्रवास हा त्यांना चांगला माहिती. जेव्हा शिवसेना आणि भाजप वेगळी झाली, आता त्यांचे जे काही मतभेद आहेत किंवा त्यांच्यावर सुद्धा जे काही आरोप करण्यात आले, त्यांच्यावर जी FIR करण्यात आली, ती सुद्धा त्याच्यामध्ये त्या दोषी नाहीयेत. त्यांच्यावर फक्त ते आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या गोष्टीला किंवा त्या FIR ला त्या सामोरे जात आहेत. ही सरळ सरळ. त्यामुळे किशोरीताईंना हा जो काही ते बीड मधला प्रकार सांगतायत, मी पुन्हा सांगते की बीड मध्ये जो निर्दयी खून झाला त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सरकार हे तत्पर आहे. कुठल्याही गुन्हेगाराला ते सोडणार नाहीत. त्यांना फाशीची शिक्षा झाली. मग अजितदादा कसली वाट बघताय रुपालीताई? मी हा देशमुखांच्या घटनेचा विषय सांगितला. आता त्याच्यावरनं जर कोणी मंत्र्यांवर आरोप करत असतील तर ते आरोप आहेत. मला सांगा, अंजली दमानी यांनी जे काही आरोप केलेत ते खरे, याच्याकडे तुमच्याकडे कोणती पुष्टी आहे? म्हणजे त्या दमानी ताई करतात किंवा जे धस आहेत, जे आता तुम्ही म्हणताय शांत बसलेले, हेच ओरडत होते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत होतात की महायुतीत असून हे कसे काय बोलतायत. तेव्हा त्यांनाही आम्ही सांगितलं होतं, तुमचे जे आरोप आहेत, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, द्या ना तुम्ही पोलिसांकडे, जा ना कोर्टामध्ये. कारण का हे जे काही आरोप करतात हे अत्यंत पुराव्यानिशी नाहीत. हे राजकीय हेतूने एकमेकांची विकेट काढण्यासाठी, एकमेकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठीचा हा प्रयास आहे. आणि ज्या करुणा मुंडे जे आता जे सांगतायत त्यांच्या बघा, त्यांच्या विषयामध्ये मी त्यांचा फॅमिली विषय आहे आणि फॅमिली मॅटर्स मध्ये जे कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्याच्यावर एक वकील म्हणून मी भाष्य करणं हे कायद्याने योग्य नाहीये.
त्याच्यामुळे धनंजय मुंडेंवर जे जे आरोप आहेत ते आरोप तुम्ही कोर्टामध्ये त्वरित जा, ताबडतोब जा आणि कोर्टाने जर त्यांना दोषी दिल्यानंतर त्यांना त्यांचं म्हणणं म्हणजे ते जे म्हणतील ते ऐकतील. आणि कोर कमिटीने त्यांना का घेतलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्री आहेत. त्याच्यामुळे पक्षाने त्यांना कोर कमिटीमध्ये घ्यायचंय नाही घ्यायचंय हे नेत्यांनी कोर कमिटीच्या बसून तो निर्णय घेतलेला आहे. जर त्या प्रकरणात ते दोषीच नाहीयेत, त्यांचे ते आरोप जे आहेत ते अजून सिद्ध नाहीयेत, तर त्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवू शकत नाही. आरोप्यांच्या फेऱ्यामध्ये त्या केसमध्ये ते आरोपी म्हणजे गुन्हेगार नाहीत. ही पहिली कन्सेप्ट सगळे राजकारणी, त्याच्यानंतर समाज सुधारक आणि जे समाजात जी दुसऱ्यावर आरोप करतात त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. पण हे दुर्दैव आहे की राजकारणामध्ये आपल्या सहकाराची, आपल्या सोबत असणाऱ्याची, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात प्रतिस्पर्ध्यांची कशी राजकीय उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्यासाठी ती कशी बांधणी करून तशी प्रकरणं जाणीवपूर्वक समोर आणायची, मग ती मीडिया समोर ओरडून ओरडून सांगायची, ते त्याला कोणताही पुरावा नाही आणि त्याच्यावरनं कारवाई करावी अशी ही जी काही त्यांची इच्छा आहे ती संविधानाला मान्य नसते. हे सगळ्यात महत्वाचं. बरं, तुम्ही कायद्याची बाजू समजावून सांगताय. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप त्या स्वतः कोर्टात जातील, सिद्ध करतील. करुणाजी यांनी केलेले जे त्यांच्यावरचे आरोप आहेत तेही त्यांना सिद्ध करावे लागतील. मात्र अंजलीजी, कोअर ग्रुपमध्ये मुंडेंना स्थान देण्यात यावं इतपत नेमकं काय महत्वाचं असू शकतं? का देण्यात आलेलं असावं? मला ना कालच एक असेच सामान्य तुमच्या माझ्यासारखे व्यक्ती घरी भेटायला आले होते आणि म्हणाले गमतीत, म्हणजे ते म्हणाले एक जोक सांगतो, म्हणजे खरं नाहीये तसं, पण ते म्हणे जोक म्हणून सांगतो की लालू प्रसादकडे एक माणूस गेला आणि तो माणूस म्हणाला की आपने मेरे साथ बहुत नाइंसाफी की है. तर ते म्हणाले किसने की है? तर म्हणे आपने की है. तो मैंने की है, मैंने क्या करना इंसाफी की? तो मैंने नहीं, मैंने इतने 5 मर्डर किए थे, फिर भी मुझे मंत्री पद नहीं दिया गया. उसने तो सिर्फ 4 किए थे, फिर भी उसे मंत्री पद दिया गया. म्हणजे आताचं राजकारण या स्थितीला आहे की किती तुम्ही जेवढे स्कॅम्स कराल तेवढा तुमचं पद वाढत जाईल. आणि आता बघतोच आहे आपण, डिसेंबर पर्यंत सगळे पोहोचलेले आहेतच. बरं अंजलीताई, तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप करतात राजकारण्यांवरती. स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत ते स्वतः धनंजय देशमुख यांची बाजू तर आपण मांडून घेणार आहोत, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय. कारण आज त्यांनी थेटपणे मनोज जरांगे यांची जाऊन भेट घेतलेली होती. यापूर्वी त्यांना विश्वास होता की आपल्याला कुठेतरी न्याय मिळणार. मात्र आज मनोज जरांगेंबरोबर त्यांची का चर्चा झाली, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर काय नेमका मुद्दा उपस्थित केला, या संदर्भामध्ये आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोतच. धनंजयजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आणि त्यानंतर या उत्तराकडे आपण जाणार आहोत. मात्र ब्रेकवर जाण्याआधी आपण जसं बोललेलो होतो अंजलीजी तुमच्याशी की तुमचं पुढचं पाऊल काय असेल, विषय तुम्ही थांबवणार आहात की लांबवणार आहात? नाही, कसं आहे की मी तेव्हाच सीजेंना देखील पत्र लिहिलं होतं, आपल्याला आठवत असेल. तर त्याच्यात मी आता एक सप्लिमेंटरी पत्र लिहिणार आहे, ज्याच्यात मी पूर्ण कृषी घोटाळा जो होता तो देखील मांडणार आहे आणि 1 आठवडा वाट बघणार आहे. जर कसं न्यायालयात कसं असतं की आपण सीजेना पत्र लिहिलं आणि जर ते त्यांना योग्य वाटलं तर त्याची सुओ मोटो PIL ते दाखल करून घेतात. तसं जर झालं तर अतिउत्तम, आणि नाहीच झालं तर मी फ्रेश PIL वेगळी दाखल करून घेणार आहे. बरं, रुपाली त्यांना उत्तर मिळालं असेल की फ्रेश PIL जे आहे ते अंजली दमानिया दाखल करून घेणार आहेत. धनंजय देशमुख यांच्याकडे जाऊया. धनंजयजी, आज खरं तर धनंजय मुंडेंनी आणि सुरेश धस यांची झालेली भेट आणि त्यानंतर तुम्ही तातडीनं मनोज जरांगे यांची घेतलेली भेट, न्यायाची अपेक्षा आहे का किंवा काय चाललेलं आहे? आज ज्या घडामोडी घडल्या यावरती तुमची टिप्पणी काय आहे? मी आज दुपारी म्हणजे सकाळी 11:30 वाजता निरोप दिला होता दादांना की मी तुम्हाला भेटायला येतोय. बरं. तर मला उशीर झाला यायला दादांना भेटायला. तर मी जवळपास मला 4 वाजले इथे यायला, 4-4:30 वाजले इथे यायला. बरं. आणि दादा आता लाईव्ह बोलत आहेत. बरं. तर ह्याच्यावर लाईव्ह चालू आहे त्यांचं आणि मी तिथंच आहे अंतर्गतमध्ये. तर मी
कशा संदर्भात? धनंजयजी, नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला थेट प्रश्न आहे, आज सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट का झाली असावी? त्यापूर्वी देवगिरीवरती देखील चर्चा झाल्याचं कळतंय. यामागची महत्त्वाची कारणं काय असू शकतात? नाही, आपण न्याय मागतोय. मग आपण या विषयावर काय बोलणार, म्हणजे काय सांगणार, काय झालं असेल किंवा काय काय बोलणार? म्हणजे त्यांनी ज्यावेळेस प्रसार माध्यमासमोर येतील अण्णा, आणि अण्णा सगळ्यांना व्यक्त होतील, त्यावेळेसच सगळ्यांना कळेल की म्हणजे का भेट घेतली किंवा काय बोलणं झालंय, आणि ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. आणि बरं, अण्णांनी अण्णा सांगितलं देखील येथील आहे की माध्यमांसमोर असं तुम्ही म्हणताय, मात्र सुरेश धस तर आजपर्यंत देशमुख कुटुंबियांसोबत होते. न्याय मिळावा यासाठी कितीतरी पुरावे घेऊन आम्हाला देखील त्यांनी मुलाखत दिलेली होती. मात्र आज भेट घेण्यामागचं मग कारण काय वाटतं आपल्याला? तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि तो न्याय तुम्हाला मिळणार का, धनंजयजी? आम्हाला दुसरी आमची कुठलीच मागणी नाही. बरं. कुठलं म्हणजे आम्हाला दुसरं कुठली गोष्ट पाहिजे पण नाही. एका निष्पाप माणसाचा, माझ्या भावाचा, ज्यांनी करून अंत केला, ज्यांनी निर्गुण हत्या केली, हे शब्द सुद्धा उच्चारणं खूप म्हणजे गोष्टी तकलीफ होतात ह्याच्यामधून. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. मग आता या सगळ्या गोष्टींवर आपण विचार करणे इतके म्हणजे खूप मोठे नाहीयेत, आपण खूप छोटे आहेत. आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे. न्याय आपण घेणारच आहोत, न्याय मिळवणारच आहोत, आणि या न्यायासाठी आपल्याला जे काय करावं लागतंय ते आपण करणारच आहोत. फक्त याच्यामध्ये 18 पगड जातीतील लोक आहेत न्यायाच्या भूमिकेमध्ये, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक संघटनामधले आहेत. मग आपण पुढे जाताना सगळ्यांच्या भूमिका हे आपल्यासोबत असणं महत्वाचं आहे, आणि मला तीच अपेक्षा आहे. बरं, तुम्हाला अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ती होते का ते कळेलच. रुपालीताई, तुम्ही मगाशी हात उंचावलेला होता आणि आपल्याला बोलायचं होतं की एक नवीन PIL तर होतेच आहे, मात्र त्याला जोडूनच प्रश्न आहे की आज सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीमागचं कारण काय होतं नेमकं? सुरेश धस यांनी तर हा प्रश्न लावून धरलेला होता चांगला, आणि कुठेतरी न्यायाची अपेक्षा असताना झालेली ही भेट, त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण येताना दिसतंय. रुपालीताई, खरं तर याचं उत्तर सुरेश धस भाऊ यांनी दिलं पाहिजे. पण सुरेश धस ज्या पद्धतीने येऊन आरोप करत होते, आणि तुम्ही त्यांच्या मुलाखती बघितल्या असेल की आरोप केल्यानंतर ते गजनी पण व्हायचे. म्हणजे कुठेतरी त्याच्यावर राजकीय पोळीचा स्वार्थ हा सगळ्यांना दिसून येत होता. असो, एक आमदार आहेत म्हणून आता ते म्हणले की मी सहज भेटायला त्यांना तब्येतीची चौकशी करायला गेलतो का काय गेलते, ते तुम्ही सुरेश धस यांनाच विचारलं तर बरं होईल. कारण का आरोपाची सुरुवात ही त्यांनी केली होती, आणि तीही खोटी होती हे पहिल्यापासून आम्ही सांगत होतो. आता तुम्ही विचारलं की अंजली ताईंना जे काही त्या आता CJN पत्र लिहिणार आहेत किंवा PIL दाखल करणार आहेत, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे, त्याचा त्यांनी योग्य वापर करून त्या गोष्टी कराव्यात. मला तर असं वाटलं होतं की एवढ्या आज जे काही 7 दिवस 2 महिने झालेले आहेत त्याच्यात त्यांनी PIL दाखल सुद्धा केली असेल, पण असं नाही केलेली त्यांनी. तर त्यांनी कोर्टाकडे जे काही त्यांच्याकडे आरोप आहेत किंवा जे काही त्या सांगतायत की हे पुरावे ते या मेहरबान कोर्टाकडे दाखल करावे. जाता जाता सांगते की ते सारखे ऑफिस ऑफ प्रॉफिट बद्दल सांगतात. त्याच्यातही धनंजय मुंडे भाऊनी क्लिअर सांगितलेलं आहे की त्यांचे आरोप एकतर अंजली दमाने यांचे अत्यंत खोटे आणि धादांत आहे. व्यंकटेश्वरा ही जी कंपनी आहे ही थर्मल पॉवर स्टेशन अर्थात महाजनकोकडून एकही रुपये धनंजय मुंडे असतील, राजश्री मुंडे असतील कमवत नाही. याचे सगळे जे काही त्यांचे स्टेटमेंट, त्यांचे कंपनीच्या बॅलन्स शीट हे सगळे ओपन आहेत. पण तरी सुद्धा त्याच्यावरनं हे जे काही खोटे आरोप करतात त्या प्रत्येकाच्या त्यांच्या आरोपाला स्वतः धनंजय मुंडे यांनी जसं पुरावा न देता यांनी आरोप केले, तर धनंजय मुंडेंनी पुरावे देऊन हे आरोप कसे खोटे हे सांगितलेले आहेत. आता पुढची लढाई ही कोर्टाकडे त्या करणार आहेत, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. फक्त कोर्टाने जरी ते फेटाळल्या, त्याच्यानंतर भाजप सोबत आहेत म्हणून फेटाळल्या कोर्टाने असं म्हणू नये. एवढंच आम्ही परमेश्वराकडे मागणं मागू. बरोबर आहे, अंजलीताई याचा विचार करतील. रुपालीताई, किशोरीताई, बावनकुळे असतील, धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, यांच्यामध्ये बैठक होते, 4.5 तास बैठक होते. मात्र तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण गेल्याचं सुरेश धस यांना सांगावं लागतं, आणि दुसरीकडे बावनकुळेंना पुढाकार घ्यावा लागतो या सगळ्या भेटीगाठींमध्ये किंवा आरोप प्रत्यारोपांच्या या चर्चेमध्ये. आणि त्यानंतर ते दोघेही भावूक असल्याचं देखील ज्यावेळेला माध्यमांसमोर सांगावंसं वाटतं,
काय गरज आहे विविध पक्षांना एकत्र येऊन हा सगळा मुद्दा सोडवण्याची? किशोरीताई, आणि तुमचाही मुद्दा पूर्ण करा. गोष्टीवरती नक्की बोलेन. हा. या महाराष्ट्राला हे काय आता नवीन नाही राहिलं. सगळे आश्चर्याचे धक्के हा. हे दिवसागणित वाढत चालले. काल परवापर्यंत आपण काय म्हणतो, अगदी 1 तासापूर्वी काय म्हटलं आणि 1 तासानंतर आपण काय बघतोय, आणि हे कोण करताय, तर हे जे सत्तेत आहे, आमदार म्हणून आहेत, मग ते सत्तेतले असो किंवा बाहेरचे असो, जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलं जातं त्यावेळेला ते आपल्या जबाबदार आहे. राहता राहिला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही. खरं म्हणजे इतकं राळ उठल्यानंतर तिथे असलेल्या सरकारचं पहिलं काम असतं की राजीनामा नाही, पण मंत्री महोदय पद यांच्यापासून त्यांना लांब ठेवायचं असतं. सगळं होऊ दे, मग बघू. हे एक लोक आवाज हा मानला पाहिजे. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. गळा घोटला जातोय म्हणजे काय, ऍक्च्युअली जाऊन गळा नाही आवळणार. ह्याच पद्धतीने ती लोकशाही घोटली जाते, आवळली जाते. त्यामुळे ह्या गोष्टीला महाराष्ट्रात त्यांना काही त्याच्यात नवीन वाटत नाहीये. राहता राहिलं मगाशी रुपालीताईंनी जे सांगितलं, बघा, आरोपाला ज्या पद्धतीने संयम आणि शिस्तीने न्यायालय बाजूनी जायला पाहिजे, त्या चौकडी प्रत्येकाने पूर्ण केल्या पाहिजे. ते करतील, धनंजय मुंडे असतील तर अजून कोण. परंतु ज्यांच्या घरामध्ये हे घडलं ते न्याय सरकारकडे मागतायत, आणि जर सरकारकडे न्याय मागतायत तर सरकारचं काम आहे अशा व्यक्तीवर जेव्हा प्रचंड ते आरोप खरे की खोटे हे नंतर, पण त्यावेळेला त्या मंत्रिमंडळातून थोडा वेळ बाहेर ठेवणं हे लोकांच्या मान्यताला, मग तिथे असलेले तुम्ही जर बघत असाल कमेंट्स किंवा तिथे वातावरण बीडचं हेच असतं. आता रुपालीताईंनी माझ्यावरनं पण सांगितलं, मी तर आजही तेच म्हणते, ज्या आयुक्तांच्या अंडर आम्ही काम केलं त्या आयुक्त गृह राज्यमंत्रीचे मुख्य सचिव आहेत, आणि आम्हाला कुठेही सहीला पण आम्ही धार्जिन नव्हतो. तरी पण संयम आणि शांततेने काही आरोप असतात ते आगपाकड करून काही होत नाही. उलट कोर्टाने सांगितलंय की तुम्ही आता पुरावे घेऊन या, असतील तर आणतील, नसतील तर काय. पण एक महिला म्हणून जेव्हा करुणा मुंडे न्याय मागते, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणून वेगळं बघूया. एक आज ते देशमुखांचं कुटुंब, त्यांची मुलगी न्याय मागते, प्राथमिक कोर्टाच्या ह्याच्यामध्ये येईपर्यंत तरी तुम्ही त्या कुटुंबाला सांत्विक म्हणून काही न्याय देऊ शकता की नाही. तुम्ही डायरेक्ट सांगताय की जेव्हा न्यायालयात होईल आधी सांगितले पुरावे आणा. रुपालीताईंचं ते एक वाक्य मला पटलं की पुरावे कोणी आणले म्हणजे ते खरं आहे असं होत नाही. मग कोर्टामध्ये जो विलंब लागेल तर त्या देशमुख कुटुंबाचा टाहो ऐकणार कोण, आणि सरकारच ऐकणार नसेल तर जायचं कुठे. एक म्हण आहे, पावसाने झोडपलं नवऱ्याने मारलं. तर आता नवऱ्याने मारलं तर आपल्याकडे कायदे आहेत, पण पावसाने झोडपलं तर कोणाकडे जायचं. तसंच सरकार झोडपत असेल तर कोणाकडे न्याय मागायचा. बरोबर आहे. याचं उत्तर आपण धनंजय देशमुखांकडून घेऊयात. धनंजय देशमुख जी, आता न्याय कुणाकडे मागणार आहात अगदी एका वाक्यात? आपण पीडित कुटुंब आहोत. आपण मुख्यमंत्री साहेबांना दिलेले शब्द आहेत आपल्याला, त्यावरच मुख्यमंत्री साहेबांना गांभीर्याने घेऊन आम्हाला कसा न्याय देता येतोय यावर त्यांनी न्याय द्यावा. आम्हाला त्यांनी विश्वास दिलेला आहे, त्या विश्वासावर आम्ही आतापर्यंत थांबलेलो आहोत. आम्हाला त्यांनी न्याय द्यावा आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी दिलेल्या शब्दाला ते जागतील, किंवा ते शब्द दिलेला आहे विचारपूर्वकच दिलेला आहे, तर आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. अंजलीताई, सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट घेण्याचं कारण काय वाटतं? या भेटी मागे नेमकं दडलंय काय? एक्झॅक्टली. नाही, आणि कशासाठी? तुम्हाला हवं तर कुठल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायची होती, इतकाच कळवळा असेल तर. आणि कशाची सर्जरी होती? छोटूशी डोळ्याची सर्जरी, की ते अगदी ठणठणीत होते. नेक्स्ट मला वाटतं काही तासातच ते ट्विट देखील करायला लागले होते. आणि मग धस यांना भेटायला जात आहेत. हे कसं पटेल बुद्धीला? कोणाच्या बुद्धीला पटेल हे?
अंजलीजी, बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची बैठक तब्बल 4.5 तास त्या ठिकाणी सुरू होती. काय झालं या बैठकीदरम्यान असं वाटतं तुम्हाला? मला ना एक 4-1 दिवसापूर्वी अगदी चांगल्या सूत्रांकडनं कळलं होतं, की अशी भेट झाली होती आणि ती बावनकुळे यांच्या घरी झाली होती आणि त्यांच्या बाजूला मला वाटतं शंभूराज देसाई यांचा बंगला आहे. तिथल्या काही बाहेरच्या लोकांनी ते बघितलं आणि दोघंही जण टॅक्सीने आले असं मला सांगण्यात आलं होतं. पण आता या ऐकिवाद गोष्टींवर आपण किती विश्वास ठेवावा म्हणून मी काही बोलले नाही. तरी मी त्याचा एक पासिंग रेफरन्स एका चॅनलशी बोलताना केला आणि त्या व्यक्तीने 2 दिवसापूर्वी सुरेश धस यांनाही विचारलं देखील. पण त्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊन मी असं काही केलं नाही असं म्हटलं होतं. मला आणि आज दोघांकडनं जेव्हा ऐकते ना अक्षरशः म्हणजे तळपायाची आग मस्तकाला गेली, की ही माणसं राजकारणासाठी काय करू शकतायत? काय म्हणजे किती खालच्या लेव्हलला जाऊ शकणार आहेत आता? की एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर मोर्चांमध्ये गेलात, आंदोलनात गेलात. काहीतरी लाज थोडीशी तरी ठेवायला हवी होती धसांनी. आणि काय तर म्हणे मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो असं ते म्हणतायत. इतर काही चर्चा नाही झाली. एकीकडे बावनकुळे म्हणतायत 3.5-4 तास चर्चा झाली. आणि तेच डायलॉग परत ऐकतोय आपण, की त्यांच्यात मनभेद नाहीत, मतभेद आहेत. हा इतका बीट आलाय ना या डायलॉगचा. मला खरंच राग येतोय, की हे राजकारण आता किती खालच्या दर्जाला गेलंय, की एका सामान्य माणसाची इतकी वाईट पद्धतीने हत्या होऊन सुद्धा न्यायासाठी लढण्याच्या ऐवजी नाही, त्याच्याऐवजी तुम्ही राजकीय सेटलमेंट्स करताय. दुःख होतंय सगळं बघून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.